नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी। आजचा सूचना आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील सायन्स मैदानावर भरलेल्या अमरावती उत्सव मेळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मेळ्यातील पार्टनर असलेल्या कोलकाताच्या अभिजित कुमारकर यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। दारूच्या नशेत झालेल्या वादातून आरोपी अजीज खान यांनी भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर बजरंग दलासह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून आणखी आरोपींचा सहभाग असल्याचाही आरोप करण्यात येत आहे। अमरावतीच्या सायन्स मैदानावर सुरू असलेल्या अमरावती उत्सव मेळ्यात 7 मे रोजी दुपारच्या सुमारास रक्तरंजित घटना घडली आहे। पश्चिम बंगालमधील रमामगंज येथील रहिवासी आणि मेला पार्टनर बसलेले 53 वर्षीय अभिजित कुमारकर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सिटी कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजीज खान युसुफ खान हा दारूच्या नशेत मेळ्यात जेवण करीत होता। याच वेळी त्याचा अभिजित कुमारकर यांच्यासोबत वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर मृतकाने आरोपीला थप्पड मारली। याच रागातून संतप्त झालेल्या आरोपीने जवळच असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने अभिजितकर यांच्या कमरेवर वार केला। या हल्ल्यानंतर मेळा परिसरात एकच गोंधळ उडाला। जखमी अवस्थेत अभिजितकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने 8 मे रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी अजीज खान विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे। घटनेची माहिती मिळताच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सायन्स कोर मैदान कोतवाली बुलढाण्याच्या हद्दीमध्ये अनफेर मेळा लागलेला आहे। त्या ठिकाणी आरोपी अजीज खान युसुफ खान आणि त्याचा भाऊ आणि मयत जो आहे ते पार्टनरशिपमध्ये ते मेळा लावतात दरवर्षी। 7 तारखेला दुपारी 2 वाजताच्या सुमारास हे आरोपी जो आहे हा थोडासा पिलेला होता आणि जेवण करत होता आणि त्या ठिकाणी मयत आणि इतर लोक उभे असताना आरोपीने मयताला शिवीगाळ केली। त्यावेळेस मयताने सांगितलं की मी तुझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, तरी तुम्हाला शिवीगाळ करतो, आणि त्याने सहजरित्या एक त्याला चापटी मारली। त्याचा राग आरोपीने धरून बाजूलाच पडलेला भाजी वगैरे कापण्याचा चाकू घेऊन मैताच्या डाव्या बाजूला कुशेवर एक स्टॅब वार केला होता। त्यानंतर त्या लोकांनी त्याच्या आरोपीच्या भावाने आणि त्याच्या सहकार्याने त्याला समोरच सायन्स कोर मैदानासमोर सुयश हॉस्पिटल या ठिकाणी उपचाराकरता दाखल केलं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार चालू असताना तो मयत झालेला आहे। आपण ज्यावेळेस ही गुन्ह्याची माहिती मिळाली त्यावेळेस प्रायमा फेसी त्याच्यावर आपण IPC जुना IPC प्रमाणे 307 प्रमाणे त्याचा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न म्हणून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी लगेच ताब्यात घेतला होता, अटक केला होता। परंतु जखमीचा काल उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे, त्यात आपण कलम वाढ केलेली आहे आणि आरोपी आपल्या पोलीस कस्टडीत आहे। दरम्यान 9 मे रोजी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सायन्स कोर मैदानावर धाव घेत घोषणाबाजी केली। परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मेळ्याचे प्रवेशद्वार बंद करून कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। या घटनेत आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। बजरंग दल एक छोटा सा कार्यकर्ता जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में अमरावती उत्सव मेला, जिसे हम जिहादी खूनी मेला कहेंगे, वहाँ पर एक जरा सी बात को लेकर, एक छोटे से व्यवहार को लेकर
जिहादी मानसिकता वालों ने एक हमारे हिंदू भाई की हत्या कर दी है, जो कि काफी दुर्भाग्य कहूंगा मैं। उसी के उपलक्ष्य में सभी हिंदुत्ववादी संगठन और सकल हिंदू समाज की तरफ से हम आज यहाँ पर सीपी साहब से मिलने आए थे, लेकिन सीपी साहब थोड़ा छुट्टी पे है, तो हम एसीपी और डीसीपी साहब के कान पर विषय डाला है। उन्होंने हमें आग्रहित किया है कि हम पूरी कार्रवाई करेंगे और उस परिवार को हम न्याय देंगे। फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत महिलेशी छेडछाड, जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. तर युट्यूबर हरीश राठी यांच्या तक्रारीवरनं मारहाणीचा गुन्हा नोंद. अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेशी छेडछाड करून तिला जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित सपना संजय गणवीर वय 40 वर्ष, राहणार सबनीस प्लॉट राजापेठ यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार आरोपी हरीश मोहन राठी वय 40 वर्ष, राहणार साईनगर याने टीबी हॉस्पिटल गेटसमोर महिलेचा हात पकडून तिला जबरदस्तीने आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करून आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झालेत. यावेळी आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन करत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आलाय. ही घटना 7 मे रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल अनिता सोलंकी करीत आहेत. दरम्यान दुसऱ्या बाजूला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात युट्यूबर हरीश राठी यांच्या तक्रारीवरनं मारहाणीचा गुन्हा दाखल, महिलेच्या छेडछाडीच्या आरोपावरनं युवकाला मारहाण. अमरावतीत 7 मे रोजी सायंकाळी सुंदरलाल चौक परिसरातील टीबी हॉस्पिटल जवळ एका युवकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित हरीश मोहन राठी यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार नगरसेवक फिरोज खान आणि राहुल यांच्या बोलवण्यानुसार हरीश राठी घटनास्थळी पोहोचले होते. गाडीतून उतरताच काही महिला व पुरुषांनी त्यांच्यावर हल्ला केला. महिलेशी छेडछाड केली असा आरोप करत त्यांना मारहाण करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत पीडिताची चेन व इतर साहित्य खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एनसीआर क्रमांक 947/2026 अन्वये प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. शहर स्वच्छतेचे दावे करणाऱ्या अमरावती महानगरपालिका प्रशासनाची मोठी पोलखोल समोर आली आहे. कारण खुद्द मनपा मुख्यालयातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की नागरिकांना नाक दाबून जाण्याची वेळ आली आहे. अस्वच्छता, दुर्गंधी, तुटफूट आणि गैरसोयींमुळे नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अमरावती शहरातील अमरावती महानगरपालिका मुख्यालय परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे. राजापेठ झोन अंतर्गत अंबापेठ प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या या शौचालयांमध्ये अस्वच्छतेचं अक्षरशः साम्राज्य पसरलं आहे. मुख्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांपेक्षा राजकमल चौक परिसरातील घुमंतूंकडून या शौचालयांचा अधिक वापर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. परिणामी शौचालय परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबून जाण्याची वेळ येत आहे. शौचालयातील बेसिनला लावलेले नळ बंद अवस्थेत आहेत, तर तुटलेले विद्युत बोर्ड सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण करीत आहेत. नियमित साफसफाईचा पूर्णतः अभाव असल्याने मनपा प्रशासनाच्या स्वच्छता दाव्यांची वास्तवात कशी पोलखोल होत आहे हेच या परिस्थितीतून समोर येत आहे. याच प्रभागातील चुनाभट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती आणखी भयावह असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. येथे ना पाण्याची व्यवस्था, ना वीज पुरवठा आणि शौचालयाकडे जाणारा रस्ताही कचऱ्याच्या ढिगाऱ्याने झाकला गेला आहे. दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता अभियानाच्या जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा प्रशासनाने आधी स्वतःच्या मुख्यालयातील वास्तव पाहावं असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी तात्काळ साफसफाई, पाणी आणि वीज व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. स्वच्छ शहराचे दावे करणाऱ्या प्रशासनाच्या मुख्यालयातच अस्वच्छतेचं वास्तव समोर आल्याने अमरावती मनपा प्रशासनावर आता टीकेची झोड उठू लागली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासन कितपत गंभीर पावलं उचलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमरावती शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः राजापेठ चौक परिसरात फ्लायओव्हर ब्रिज खालील रस्ता नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहे. कवरनगर आणि शंकरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण, रस्त्यावर उभे राहणारे ऑटो रिक्षा, अनधिकृत पार्किंग आणि खासगी बसांचा बेशिस्त कारभार यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. पादचारी मार्ग वाहनांनी व्यापले गेले आहेत, तर काही दुकानदारांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटला आहे. ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही. अमरावती शहरातील राजापेठ चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा परिसर, मात्र येथे दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. फ्लायओव्हर ब्रिज खाली कवरनगर आणि शंकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारही बाजूंनी अतिक्रमण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. उरलेल्या अरुंद रस्त्यावर ऑटो रिक्षा चालकांनी अक्षरशः कब्जा केला आहे. अनेकदा दुचाकी वाहन चालकांना मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. इतकंच नाही तर काही ऑटो चालक रस्त्याच्या मधोमध वाहन उभं करून प्रवासी भरत असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. मागील वाहन चालक हॉर्न वाजवत उभे राहतात, मात्र ऑटो हटवण्याची तसदी घेतली जात नसल्याचं नागरिक सांगतात. पादचाऱ्यांची परिस्थितीही काही वेगळी नाही. अनेक दुकानांसमोरील फुटपाथ वाहन पार्किंगसाठी वापरले जात आहेत. काही ठिकाणी पक्की दुकानं असतानाही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर व्यवसाय थाटल्यामुळे चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. राजापेठ बस स्थानकासमोर तर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. जिथे जागा मिळेल तिथे ऑटो रिक्षा उभे राहून सवारी भरत असल्याचं दिसतंय. खासगी प्रवासी बस चालकांच्याही बेशिस्त कारभार सुरू असून शंकरनगर टर्निंग परिसरात बस थांबवल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अंबादेवी रोडकडे जाणाऱ्या वाहन चालकांना अनेकदा ऑटो हटण्याची वाट पाहावी लागते. ट्रॅफिक पोलिसांची ड्युटी असली तरी कारवाई फक्त औपचारिक पुरतेच मर्यादित असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. सिटी न्यूजचा कॅमेरा पाहताच काही वेळासाठी ऑटो हटवले जात असल्याचं चित्र दिसलं. मात्र परिस्थिती कायमस्वरूपी सुधारण्यासाठी प्रशासनाने कठोर इच्छाशक्ती दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे. मनपा अतिक्रमण विभागाने प्रभावी मोहीम राबवून रस्ते मोकळे करावेत, तसेच वाहतूक विभागाने बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ऑटो रिक्षा आणि खासगी बसांसाठी स्वतंत्र थांबे निश्चित करून वाहतूक शिस्त लागू करणे आता काळाची गरज बनली आहे. राजापेठ चौकातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न हा केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा मुद्दा राहिलेला नाही, तर तो सुरक्षेचाही गंभीर विषय बनत चालला आहे. प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या दुर्घटनांनाही आमंत्रण मिळू शकतं. आता पाहावं लागेल की मनपा आणि वाहतूक विभाग नागरिकांच्या तक्रारी कितपत गांभीर्याने घेतात. वीर शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य शोभायात्रा आणि अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महाकाली शक्तीपीठ प्रतिष्ठानच्या वतीने 17 मे रोजी हा भव्य सोहळा पार पडणार असून या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समाज बांधव सहभागी झाले होते. युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन समाज कार्यात सक्रिय व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. वीरता, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य शोभायात्रा आणि अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महाकाली शक्तीपीठ प्रतिष्ठानच्या वतीने 17 मे रोजी हा कार्यक्रम पार पडणार असून महाकाली माता मंदिराचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन करण्यात येत आहे. आज मीटिंग में जितने भी भगत लोग बैठे हैं यहाँ पे हर सकल हिंदू समाज के भी है, अदर समाज के सभी जने। मेरे को अगले मीटिंग में 17 जून को आपकी पूरे फैमिली के अलग अलग नाम दो कि हमारे एक जने के तरफ से 20 लोग आएंगे और नारी शक्ति 20 लोग आएंगे। तो मुझे एक जने के तरफ से कम 50 लोग होना चाहिए नारी शक्ति मिला के। और 17 जून को जो सवेरे न्यू गणेश कॉलोनी में और महाराणा प्रताप चौक सबका साथ में हमारे सकल हिंदू समाज से नारी शक्ति के हस्ते भी, पुरुष वर्ग के हस्ते भी न्यू गणेश कॉलोनी के वीर महाराणा प्रताप जी की मूर्ति का भी और महाराणा प्रताप जो 70 पे सराफा बजाने की मूर्ति उनका भी राज्य अभिषेक हम सभी भक्त लोगों के ऐसे करने वाले उस सवेरे। या कार्यक्रमाच्या तयारीसाठी एकवीरा देवी मंदिर प्रतिष्ठानच्या सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठाधीश्वर शक्ती महाराज उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीर महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत समाजात एकता, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीदरम्यान प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान 50 महिला आणि पुरुषांना शोभायात्रेत सहभागी करून घेण्याचा संकल्प केलाय. नगरसेविका प्रीती रेवणे यांनी युवकांना इतिहासातून प्रेरणा घेत समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. एक प्रार्थना है कि आप सभी उस महान रैली में सहभागी होइए 5:30 शाम 5:30 बजे, क्योंकि जब तक हम इकट्ठा नहीं होंगे तब तक अपनी ताकत नहीं दिखेगी। और अपनी ताकत है कि परिवर्तन होना चाहिए, समाज जागृति होनी चाहिए। और जैसे हम बोलते हैं कि विशेष करके मुझे ये बोलना है, जब तक हम एक साथ नहीं दिखेंगे तब तक हम सुरक्षित ही नहीं होंगे। तो इस तरीके की घटनाएं समाज में घट रही है, विशेषतः स्त्रियों को लेके, बच्चों को लेके। तो मुझे लगता है जब हम किसी धार्मिक कारण से या एक छुट्टी के कारण से जब भी एक साथ आते हैं, लेकिन एक साथ आने का मतलब हमेशा किसी बुरी चीज का विरोध करना होता है। तो जब हम एक साथ आएंगे तभी अपनी ताकत बढ़ेगी और हम अन्य अत्याचार के प्रति आवाज उठा पाएंगे। यावेळी मोठ्या संख्येने महिला, युवक, कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. 17 मे रोजी होणाऱ्या या भव्य शोभायात्रेकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. पुरस्कारासाठी पात्र ग्रामपंचायत, परंतु तरीही प्रक्रियेतून बाहेर. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गंभीर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. चुकीची माहिती पोर्टलवर अपलोड करून जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अशोकनगर ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार प्रक्रियेतून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासक सरपंच स्नेहल मनोज कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलंय. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की ग्रामपंचायत पात्र असतानाही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड करण्यात आली आहे. आवश्यक फॉर्मॅट वेळेत अपलोड न केल्यामुळे ऑनलाईन मूल्यमापन प्रक्रियेत ग्रामपंचायतीला केवळ 18 गुण मिळाले. मात्र प्रत्यक्ष ऑफलाईन मूल्यमापनात 69 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन सदस्य आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून 16 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत विविध विकासात्मक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तरी देखील ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरून ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रक्रियेतून बाहेर ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे अशोकनगर ग्रामपंचायतीला यापूर्वीही संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार आणि पर्यावरण ग्राम समृद्धी पुरस्कार मिळाले असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रताप अडसड यांनाही पाठवण्यात आले आहे. अशोकनगर ग्रामपंचायतीच्या या आरोपांमुळे पंचायत राज अभियानाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करतं का आणि दोषींवर कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. नमस्कार, मी सौ स्नेहल मनोज कडू, ग्रामपंचायत अशोकनगर प्रशासक. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्यामध्ये माझं गाव पात्र होतं. पात्र असलेल्या गावाची ऑनलाईन माहिती ही ऑपरेटर आणि सचिव यांनी षडयंत्र रचून नमूद केली. ती माहिती सांगत असताना त्यांनी जे शासकीय दस्तऐवज आहे त्या शासकीय दस्तऐवजावर जी माहिती आहे ती माहिती सुद्धा त्यांनी खोटी ठरवली. कारण ऑनलाईन जी माहिती त्यांनी पाठवलेली आहे ती माझ्या गावात नाही, ज्या गोष्टी शासकीय दस्तऐवजावर आहे त्या नाही आहे म्हणून पाठवलेली आहे. ती माहिती म्हणजे शाळेमध्ये पिण्याचे पाणी नाही आहे, शाळेमध्ये संडास बाथरूम नाही आहे, अंगणवाडीत शौचालय नाही आहे, अंगणवाडीत पाण्याचा स्रोत नाही आहे, ग्रामपंचायतला सुद्धा पाण्याचा स्रोत नाही आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत ही संगणकीकृत नाही आहे हे सुद्धा त्यात नमूद केलेले आहे. गावामध्ये सगळ्या सोयी असून स्मशानभूमी नाही आहे किंवा मग गावामध्ये सौर ऊर्जा नाही आहे. ह्या सर्व पद्धतीच्या
हे जे त्यांनी नमूद केलेले आहे त्या सगळ्या खोट्या आहेत. कारण माझ्या गावाला सगळ्या गोष्टीचे पुरस्कार मिळून 5 ते 6 पुरस्कार माझ्या गावाला आधीच आहे. तर माझ्या गावाला अभियानापासून वंचित ठेवण्यासाठी यांनी सचिव आणि ऑपरेटर यांनी षडयंत्र रचलं आणि ऑनलाईन मार्क हे फक्त 18 भरले. मला ह्या गोष्टीचा गावासाठी अपमान झाल्याबद्दल न्याय पाहिजे आहे, एवढी माझी मागणी आहे. नागपूर शहरात हद्दपार करण्यात आलेल्या एका आरोपीला पुन्हा शहरात फिरताना पकडण्यात आला आहे. बजाजनगर पोलीस ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 9 मे रोजी रात्रीच्या सुमारास बजाजनगर पोलीस ठाणे अंतर्गत तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान सावरकर नगर चौक परिसरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ एका संशयित इसम फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांना पाहून पळू लागला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय. चौकशीत आरोपीने आपले नाव अशफाक मुनीर अन्सारी वय 27 वर्ष राहणार नागपूर असं सांगितलं आहे. पोलिसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता तो यापूर्वीच नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मात्र कोणतीही परवानगी न घेता आरोपी शहरात फिरताना आढळून आलाय. त्यामुळे पोलिसांनी मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 142 नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हद्दपार आरोपींवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशाच कठोर कारवाई असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नागपूर शहरातील MIDC परिसरात घडलेल्या तब्बल 42 लाखांच्या धाडसी चोरी प्रकरणात क्राईम ब्रांचला मोठे यश मिळालं आहे. IC चौकातील मोनाली स्टील आणि मोनाली ज्वेलर्सचे कुलूप तोडून सोने चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना घरफोडी विरोधी पथकाने अटक केली आहे. तर एक आरोपी MIDC पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून अजून एका आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूरच्या MIDC परिसरातील IC चौक येथे काही दिवसांपूर्वी मोनाली स्टील आणि मोनाली ज्वेलर्सच्या दुकानांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 42 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते. या मोठ्या चोरीनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत क्राईम ब्रांचच्या घरफोडी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या दरम्यान या प्रकरणातील आणखी एका आरोपी MIDC पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीतील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार असलेल्या आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमागे आणखी मोठे रॅकेट आहे का? आरोपींनी याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास आता पोलिसांकडनं सुरू आहे. नागपूर शहरात प्रेम संबंधातून पुन्हा एकदा हिंसक प्रकार समोर आला आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मक्कासाद परिसरात प्रियसीसोबत बोलत असल्याच्या संशयातून एका तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात आविश खान नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून तहसील पोलिसांनी मुख्य आरोपीसह 4 जणांना अटक केली आहे. नागपूर शहरातील मक्कासाद परिसरात प्रेम प्रकरणातून निर्माण झालेला हा वाद थेट रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचलाय. मिळालेल्या माहितीनुसार आविश खान हा युवक मुख्य आरोपी सुरेंद्र होडेच्या प्रियसीशी बोलत होता. याच कारणावरून आरोपी संतप्त झाला आणि त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर सुरेंद्र होडे आणि त्यांच्या साथीदारांनी आविश खानवर चाकूने हल्ला केलाय. या हल्ल्यात आविश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस ठाणे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मुख्य आरोपी सुरेंद्र होळे याच्यासह गण्या कोरटकर, सक्षम मोडेकर आणि विनीत कोरटकर या तिघांना अटक केली आहे. आरोपी आणि त्यांच्या साथीदारांची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या तहसील पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्रेमसंबंधातून वाढणारे वाद आता थेट गुन्हेगारी घटनांमध्ये परिवर्तित होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. तहसील पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तहसील येथे अपराध क्रमांक 224/26 कलम 118(2), 115(2), 352, 296, 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी जे आहे ओवेस खान व नईम खान, वय 21 वर्षे, राहणार टिमकी, चुनामस्जिद जवळ मदर डेअरीच्या बाजूला, पोलिसांनी तहसील. हे मस्कासाद रोडवर बाबा भोले शहा रसाचं दुकान आहे, ऊसाच्या रसाचं दुकान आहे. तिथे उभे असताना, आपल्या मित्रासोबत उभे असताना पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील काही रेकॉर्डवरील आरोपी आहे गण्या उर्फ साहिल संजय कुराडकर, वय 23 वर्षे, राहणार गोळीबार चौक, 3 खंबा, बुद्धविहाराच्या मागे, पोलिसांनी तहसील. सक्षम उर्फ मधुकर प्रेमनाथ मोंदेकर, वय 24 वर्षे, राहणार परमात्मा बँकेचे मागे, गोळीबार चौक, नागपूर. सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले, वय 23 वर्षे, राहणार टिमकी, 3 खंबा, कोलबास्वामी वाचनालयाच्या मागे, गोळीबार चौक. आणि विनीत उमाचंद्र कुराडकर, वय 18 वर्षे, राहणार गोळीबार चौक, 3 खंबा, बुद्धविहारच्या मागे, पोलिसांनी तहसील. अशा 4 आरोपींनी त्याच्यासोबत वाद घातला आणि त्याला चाकूने त्याच्या पाठीवर वार केला होता. सदर माहिती कंट्रोलद्वारे आम्हाला बीट मार्शलला मिळाली होती. तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून आम्ही जखमीला लगेच ताब्यात घेतलं आणि जखमीला उपचार केले आणि त्यांच्या फिर्यादीनुसार सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. वरील 4ही आरोपींना काल आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये. माननीय न्यायालयामध्ये त्यांना हजर करून त्यांचं 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. यामध्ये सक्षम मोंदेकर आणि सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले हे 2 रेकॉर्डवरचे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी आहेत. म्हणजे यापैकी सुरेंद्र होले याच्या विरुद्ध आतापर्यंत एकूण 33 गुन्हे नागपूर शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्याचप्रमाणे सक्षम मोंदेकर हा सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी आहे. लगेच पोलिसांनी घटना घडली त्यावेळेस तात्काळ पोहोचून त्या आरोपींना ताब्यात घेतला आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे. यामध्ये आम्ही म्हणजे तपासी अधिकारी PSI महेंद्र वासनिक यांनी त्यामध्ये तपास केला. त्यामध्ये असं समजलं की यातील आरोपी नी त्याच्या मैत्रिणीसोबत का बोलतो असं म्हणून यातील फिर्यादी यांना मारहाण केलेली आहे. आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, त्याचप्रमाणे सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन आदरणीय श्री दाभाडे सर, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 माननीय राहुल मदने सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पारवे सर हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सतत पेट्रोलिंग करून जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे किंवा जे शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे जे गुन्हेगार आहे, जे अवैध शस्त्र बाळगतात, अशा आरोपी विरुद्ध अगदी ताठर आणि कडक भूमिका घ्यायची आहे. वारंवार त्यांना चेक करायचं आहे. कोणत्या प्रकारच्या जीविताचे किंवा मालमत्तेचे कोणाचे नुकसान होऊ नये. त्याचप्रमाणे लोकांच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण झालं पाहिजे. पोलिसांप्रती समाजामध्ये चांगली भावना रुजली पाहिजे. पोलिसांची प्रतिमा सुधारली पाहिजे असे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्याच अनुषंगाने आम्ही रोज संध्याकाळी नियमितप्रमाणे पेट्रोलिंग करत असतो एरियामध्ये आणि असे काही गुन्हे घडल्यास त्याच पेट्रोलिंगच्या माध्यमातून तात्काळ आम्हाला त्या फिर्यादीपर्यंत किंवा तक्रारकर्त्यापर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा प्रभावीपणे करत आहोत. नागपूरच्या गजबजलेल्या इतवारी किराणा बाजारात सध्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण बेखौफ चोरट्यांनी सलग 8 पेक्षा अधिक दुकानांचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज आणि रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या असून तरीही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीये. बिन नंबरच्या वाहनांचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या चोरीच्या घटना घडवल्या जात असल्याने एखाद्या व्यावसायिक टोळीचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या क्राईम युनिट आणि लकडगंज पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. नागपूरमधील प्रसिद्ध इतवारी किराणा बाजारात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे. बेखौफ चोरट्यांनी एकामागून एक तब्बल 8 पेक्षा अधिक दुकानांना लक्ष्य करत मोठा हात मारला आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांचे ताले तोडून आत प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा माल तसेच रोख रक्कम चोरून नेली आहे. या सर्व घटना परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे अत्यंत शिताफीने चेहरा लपवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने ही बिन नंबर प्लेटची असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की सलग घडणाऱ्या या घटनांमुळे बाजार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकान सुरक्षित असेल की नाही याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे. या चोऱ्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्यामुळे यामागे एखादी सराईत टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून पोलिसांकडून विविध पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे बाजार परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यासाठी मागणी केली आहे. नागपूर शहरातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 10वी मध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळण्याच्या निराशातून 15 वर्ष विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्रनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सान्वी नावाच्या 15 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सान्वीने गेल्या वर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात होती, अशी माहिती समोर आली आहे. याच नैराश्यातून आणि मानसिक दडपणाखाली तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा आणि गुणांचा वाढता ताण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते परीक्षेतील गुण हे आयुष्याचा अंतिम मोजमाप नसून पालक आणि समाजाने विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. याच घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे. परीक्षेतील गुणांपेक्षा मुलाचं मानसिक स्वास्थ्य आणि त्यांच्याशी होणारा संवाद अधिक महत्त्वाचा असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. आमच्या पोलीस स्टेशनला मेडिकल बूथ येथून मर्गची सूचना प्राप्त झाली. त्याच्यात सान्वी यसकडे वय 15 वर्षे राहणार सुरेंद्रनगर या मुलीने घरीच आपल्या गळफास घेऊन सुसाईड केल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो आणि त्या घरी पाहणी केली. तिथे कोणताही सुसाईड नोट वगैरे आढळलेला नाही. सान्वी ही 10वा वर्ग पास झालेली पोरगी होती आणि त्याबाबत जे आहे कारणाबाबत आमचा तपास सुरू आहे. तिच्या आईवडिलांचा डिवोर्स झालेला आहे. आई वकील आहे आणि वडील बिल्डर आहेत. ती मागच्या वर्षी 10वी पास झालेली होती आणि त्याच्यानंतर डिवोर्स झाल्यानंतर आईकडे कस्टडी होती असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. परंतु ती वडिलाकडे येत जात होती आणि 10वीला तिला कमी पर्सेंटेज मिळाले, त्याच्यामुळे ती टेन्शनमध्ये होती असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. नागपूर शहरात प्रेम प्रकरणातून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयी नगर परिसरात जोरान मुस्तफा शेख या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा कट रचला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 विधी संघर्षित युवकांसह संबंधित युवतीलाही अटक केली असून आरोपींनी हत्या संगनमताने केल्याची कबुली दिली आहे. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार वाजपेयी नगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. मृतक जोरान मुस्तफा शेख आणि मुख्य आरोपी हे दोघेही एका मुलीवर प्रेम करीत होते. याच कारणावरून त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. मुख्य आरोपीने जोरीनला इंस्टाग्राम कॉल करून भेटीसाठी बोलावलं. जोरान ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात जोरान गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात 4 विधी संघर्षित युवकांना ताब्यात घेतलाय. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात संबंधित युवतीलाही आरोपी करण्यात आलं असून तिलाही अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी ही हत्या संगनमताने केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सध्या पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे. वाजपेयी नगर अशरफी मस्जिद जवळ मृतक जोरान मुस्तफा शेख याला इंस्टाग्रामवरून एक कॉल आला होता आणि त्या कॉलवरून तो घटनास्थळी गेला असता त्या ठिकाणी त्याचा धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला होता. नमूद गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्या इंस्टाग्राम आय डीवरून एक विधी संघर्षित बालक 17 वर्षाचा याला ताब्यात घेतले होते आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान असे आढळून आले की त्या ठिकाणी घटनास्थळी एकूण 4 विधी संघर्षित बालक होते. त्या 4ही विधी संघर्षित बालक वय वर्ष सर्व राहणार 17 वर्ष आहे आणि सर्व राहणार अशरफी मस्जिद कडे वाजपेयी नगर येथील आहेत. त्या 4ही विधी संघर्षित बालकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एक विधी संघर्षित बालिकेचा सुद्धा त्या गुन्ह्यात सहभाग दिसून आला. तिला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात त्या 5ही जणांचा सहभाग दिसून आलेला आहे. यात स्टोरी अशी आहे की जो विधी संघर्षित बालक आहे एक ज्यांनी इंस्टाग्रामवरून कॉल केला होता त्याचे या विधी संघर्षित बालिका जी आहे तिच्यासोबत अफेअर होते. तसेच मृतकचे सुद्धा काही दिवसापूर्वी तिच्यासोबत अफेअर होते आणि त्या एकाच मुलीसोबत दोघांचे अफेअर असल्याने या दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी ही विधी संघर्षित बालिका सुद्धा जो आरोपी आहे विधी संघर्षित बालक त्याच्या बाजूने ही गेली आणि तिने सुद्धा जो काही कट रचला या विधी संघर्षित बालकांनी याला मारण्याचा त्यांच्यात जेव्हा तू मैमे झाली तेव्हा या विधी संघर्षित बालकांनी त्याला मारण्याचा कट रचला आणि त्या कट रचून त्याला त्या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्याला गंभीर जखमी करून ठार केलं. त्या कटात विधी संघर्षित बालिका जी आहे जी दोघांची प्रेमी होती तिचा सुद्धा सहभाग दिसून आल्याने आम्ही तिला सुद्धा ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात बाल सुधारगृहात पाठवले आहे. माझं सर्वांना आव्हान आहे हे 16-17 वर्षाच्या मुलांना की अशा प्रेम प्रकरणात पडू नका. या प्रेम प्रकरणावरून बऱ्याच वेळी विधी संघर्षित बालकांचे भांडणं होतात आणि त्यात मुलींचा सुद्धा आम्ही या गुन्ह्यात मुलीला सुद्धा आरोपी बनवलेला आहे. त्यामुळे सर्व मुलींना पण माझं सांगणं आहे 16-17 वर्षाचे की हे तुमचं वय प्रेम करायचं नाही आहे आणि आई वडिलांवर प्रेम करायचं तुमचं वय आहे. तुम्ही इतर बाहेरच्या मुलांसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात भांडणं निर्माण करून अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे सर्व 16-17 हे जे यंग जनरेशन आहे यांना विनंती आहे की तुम्ही या प्रेम प्रकरणाच्या भांडणात पडू नका. यातून अशा प्रकारचे निर्गुण खून सुद्धा होत आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लहुसेना संघटनेच्या वतीने नागपूर येथील संविधान चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. वंचित घटकांना न्याय मिळावा, उपवर्गीकरण लागू होईपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये आणि 1961च्या जनगणनेनुसार उपवर्गीकरण करावेत अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. नागपूर शहरातील संविधान चौक परिसर आज घोषणांनी दणाणून गेला. लहुसेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीकरिता जोरदार आंदोलन छेडलंय. आंदोलकांच्या मते अनुसूचित जातींमधील काही घटक आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे उपवर्गीकरण करून खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देण्याची गरज आहे. यावेळी आंदोलकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत उपवर्गीकरण लागू होईपर्यंत राज्यात कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नये अशी ठाम मागणी केली आहे. तसेच शासनाने 2011च्या जनगणनेऐवजी 1961च्या जनगणनेचा आधार घेत उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबवावीत असं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे.
आंदोलन दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. जर उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनामुळे संविधान चौक परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. लहू सेनेने सरकारला दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर या मागणीवर शासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनामध्ये अशी मागणी आमची आहे. मी संजय कठाळ लवसेनेचा प्रमुख आहे. आमच्या याच्यामध्ये जे वंचित आहे, खाटीक समाज आहे, मांगारुडी समाज आहे, मातंग समाज आहे, जे मागासलेली आहे त्या लोकांच्या आपले हे आले आहे, आपले मादगी समाज आहे. या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी समाजाचे काही कार्यकर्ते आले इथे. यांची सर्व मागणी आहे की कुठेतरी वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. जे 1961च्या जे जनगणना झालेली आहे त्यानुसारच वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. काऊन का आता जी 2011मध्ये जे वर्गीकरण झालं, हे केलेलं आहे, जनगणना झाली, ते चुकीची आहे. ते धाब्यावर बसून एका ऑफिसमध्ये बसून ही जनगणना केली आहे. म्हणून आमचे ही आहे की 1961मध्ये जी जनगणना झाली आहे त्याच्याप्रमाणेच लागू करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावं आणि जी नोकर भरती आहे ती रद्द करण्यात यावी ही आमची मागणी आहे. कदाचित ही वर्गीकरण या लोकांनी मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला वाटतं मुख्यमंत्री हे ताबडतोब करावं. वर्गीकरण केलं नाही त्या महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन या महाराष्ट्रात होईल या ठिकाणी मी एवढी चेतावणी देतो आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रभर, विदर्भामध्ये आज हे पहिली आमचे आंदोलन आहे. यानंतर जितके बी जिल्हे विदर्भातले आहे तिथे ही आंदोलन होणार आहे. या आंदोलनामध्ये येथे खाटीक समाज आहे, विशाल लारोकर आलेले आहेत. या ठिकाणी महाआघाडीचे नेते नगरसेवक नागेश मानकर आलेले आहेत. यानंतर आमचे मादगी समाजाचे समय्या पुसलाजी आलेले आहेत. अकोल्यावरून आमचे नेते परिमलजी कांबळे आलेले आहेत. किशोर बिहाडेजी आहे, परिमलजी आले आहे, अयूब साहेब आहेत, ताई हैदराबादतून इथे लोक आलेली आहे. कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला गेला पाहिजे मातंगांना, ही आमची मागणी आहे. जशी तुम्ही बार्टीचं वेगळं केलं, आरटी केली, त्याच्यामध्ये आम्ही आरटी जसं केलं तशी आमची एक मुलगी IAS ऑफिसर झालेली आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये मातंग समाज पूर्ण चर्मकार सर्व एक होते महात्मा फुले महामंडळामध्ये. तसंच त्या ठिकाणी वेगळं महामंडळ तयार केलं गेलं होतं. अण्णाभाऊ साठे महामंडळ तयार केलेलं, चर्मकार समाज महामंडळ तयार केलं. अशाच प्रकारे वर्गीकरण झालं तर कुठेतरी मातंगांना, जे वंचित आहे, जे उपेक्षित आहे, अशा लोकांना न्याय मिळेल नोकऱ्यामध्ये, अशी आमची मागणी आहे. की कुठेतरी आम्हाला गरीब लोकाला, जे वंचित आहे, हजारो वर्ष झाले, 75 वर्ष झाले, आजही त्या माणसाला न्याय मिळालेला नाही आहे. मेहनत करणारी, कष्ट करणारी माणसं आहे, अशा मुलाबाळांना नोकऱ्या लागल्या गेल्या पाहिजे, ही आमची मागणी. आजही तुम्हाला सांगतो मॅडम, महानगरपालिकेमध्ये, या मेट्रोमध्ये, या नागपुरामध्ये मातंगाला, चर्मकाराला, पारद्यांना, मांगारोड्यांना आजही नोकऱ्यांनी खाटीक समाजला, आणि तेच ते करायचे का? खाटीक समाज फक्त मटणच कापायचे का? तर आमची ही मागणी आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला गेला पाहिजे. न्याय मिळाला नाही तर पूर्ण विदर्भात, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहील. आणि ही सुरुवात ह्या नागपुरामधून सुरू झालेली आहे. नागपूर शहरातील चोरींच्या घटनांवर कळमना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुंतागुंतींचे 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 मे रोजी दुपारी 5:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलिसांनी चोरीच्या 2 गुंतागुंतींच्या प्रकरणांचा यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माहितीनुसार काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत आरोपींनी चोरीचे गुन्हे कबूल केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखोंमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात असून
कळमना पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. सध्या आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आनंद कन्हललाल खट्टर यांची एक पांढऱ्या रंगाची गाय चोरीला गेलेली होती. त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जेव्हा आम्ही CCTVची त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या CCTVची पाहणी केली असता त्यात असे दिसून आली की एक पांढऱ्या रंगाची I-20 कार यामध्ये येऊन 2 इसमांनी ती गाय चोरी केल्याचे दिसून येत होते. त्या गाडीला आम्ही गाडीचा नंबर जो आलेला होता तो नंबर ट्रेस होत नव्हता. त्याच्यामुळं समोर जाऊन CCTV फुटेज आणि त्या वर्णनाच्या आरोपींची माहिती घेतली असता सोहेल अली कादर अली उर्फ बिल्ला वय 24 वर्ष राहणार अशोक सम्राट नगर उप्पलवाडी पोलीस स्टेशन कपिल नगर हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही त्याला काल ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली I-20 कार ही जप्त केली. तसेच त्याच्याकडे एक पांढऱ्या रंगाची बिझा गाडीसुद्धा मिळाली आणि त्या गाडीचा सुद्धा वापर हा याच जनावर चोरीसाठी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने ती गाडीसुद्धा आम्ही जप्त केली. तसेच एक पाहिजे आरोपी अभिजित काली ठाकूर राहणार कपिलनगर हा अजून फरार आहे. तो भेटायचा आहे, त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात आम्ही 2 पांढऱ्या रंगाच्या 4 व्हीलर गाड्या, एक ब्रिझा आणि एक I-20 तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची गाय असा एकूण 14,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. समांतर तपास करत असताना एक वाहन चोरीचा गुन्हा आमच्याकडे दिनांक 25 एप्रिल रोजी दाखल होता. त्या गुन्ह्यात सुद्धा आम्ही आरोपी जुनेद अख्तर राहणार शक्करदरा पोलीस स्टेशन तसेच मोहम्मद साजिद हा सुद्धा कामठीला राहणार आहे. या दोघांनाही आम्ही अटक करून त्यांच्या ताब्यातून एक ॲक्टिवा गाडी जप्त केलेली आहे. रामटेक शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. भगतसिंग वाड परिसरात अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. रामटेक शहरातील भगतसिंग वाड परिसरात ही चोरीची घटना घडली आहे. तक्रारदार गोवर्धन मलालसिंग डहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 मेच्या रात्री ते आणि त्यांची पत्नी दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र 9 मे रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचं समोर आलंय. चोरट्यांनी कॅश काउंटरमधील अंदाजे 9,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याशिवाय केशव नान्हे यांच्या घरातून इंडियन कंपनीचा गॅस सिलेंडर आणि इतर साहित्यही चोरीस गेल्याचं समोर आलं आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 15,500 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पुढील तपास सुरू आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. रामटेकमधील या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आता पोलीस चोरट्यांचा शोध कितपत लवकर लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना भंडारा जिल्ह्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे. अडाड येथे तब्बल 1080 महिलांना गेल्या 1 वर्षांपासून ना वीज सुविधा, ना बाथरूम, ना मूलभूत सोयी. यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप उसळला असून 8 दिवसात सुविधा न दिल्यास ग्रामपंचायतीवर हजारो महिलांचा धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील अडाड गावातील ग्रामसंघ इमारतीमध्ये गेल्या 1 वर्षांपासून महिलांना अत्यंत हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे. गावातील 4 ग्राम संघामधील तब्बल 1080 महिला या इमारतीतून विविध कामकाज करतात. मात्र इतक्या मोठ्या संख्येने महिला काम करत असतानाही इमारतीमध्ये वीज आणि बाथरूम सारख्या मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव असल्याचं समोर आलं आहे. उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्यात महिलांना तासनतास घामाघूम होऊन काम करावं लागत आहे.
इमारतीत पंख्यांची व्यवस्था नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. याशिवाय महिलांकरिता स्वतंत्र बाथरूम किंवा स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. महिलांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळाली, परंतु प्रत्यक्षात कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत का, असा संतप्त सवाल आता महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या निष्कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांनी ग्रामपंचायतीला थेट इशारा देत 8 दिवसांच्या आत वीज आणि बाथरूमची सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा ग्रामपंचायतीवर हजारो महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील मोठी दरी अड्याळमधील या घटनेतून स्पष्टपणे समोर येत आहे. आता प्रशासन महिलांच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहणार आणि 8 दिवसात सुविधा उपलब्ध होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमच्या अड्याळमध्ये 4 ग्रामसंघ असून 4 ग्रामसंघासाठी एक ऑफिस म्हणून तयार करून देण्यात आला. त्या ऑफिसमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकची, बाथरूमची आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही. गेले 2 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिले असता त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि ते आमचं काम सुद्धा करून दिलेलं नाही. हो, झालं मंजूर, करतच आहोत, हेच आश्वासन नेहमी वारंवार आम्हाला हेच आश्वासन देत असतात. तर आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये तिथं दिवसभर राहतो आणि आमच्या महिला सुद्धा उष्णतेमुळे उपस्थित होत नाही. आम्हाला कमी महिलांमध्ये आमची मीटिंग करावी लागते आणि या अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहायचं आम्हाला माहीत आहे. तर या 8 दिवसामध्ये जर आमच्या या समस्या झाल्या नाहीत तर आम्ही सर्व 1080 महिला आहेत, 1080 महिला आम्ही ग्रामपंचायतमध्ये मोर्चा काढू. आता यवतमाळ जिल्ह्यातील उकणी खुल्या कोळसा खाणीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. अचानक मातीचा डोंगर आणि गाळयुक्त पाण्याचा प्रचंड लोंढा कोसळल्याने 2 डंपर मातीखाली गाडले गेले आहेत. सुदैवाने चालकांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उकणी खुल्या कोळसा खाणीत गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण दुर्घटना घडली. खाणीत मोठ्या प्रमाणावर उत्खननाचे काम सुरू असताना अचानक मातीचा डोंगर आणि गाळयुक्त पाण्याचा प्रचंड लोंढा कोसळला. काही क्षणातच काम सुरू असलेले 2 डंपर पूर्णपणे मातीखाली गाडले गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार उकणी खुल्या कोळसा खाणीत मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून कोळसा काढला जातो. सुमारे 100 मीटर पर्यंत माती हटवल्यानंतर कोळशाचा थर मिळतो. त्यामुळे खाण परिसरात प्रचंड खोल खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढून वर तयार करण्यात आलेल्या शील्डमध्ये साठवले जाते. मात्र या शील्डची भिंत अचानक सरकल्याने गाळयुक्त पाणी आणि मातीचा मोठा लोंढा खाली आला. घटनेदरम्यान 2 डंपर खाणीत काम करत होते. अचानक माती आणि पाण्याचा प्रवाह आल्याने काही क्षणातच दोन्ही डंपर मातीखाली गाडले गेले. या घटनेमुळे संपूर्ण खाण परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने डंपर चालकांनी प्रसंगावधान राखत वेळीच वाहनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरक्षा सप्ताहासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र प्रत्यक्ष कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, असा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईकरिता सर्वांचे लक्ष लागले आहे. लग्न समारंभ म्हटलं की आनंद, उत्साह आणि पारंपरिक रिवाज. परंतु जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका लग्नात बूट लपवण्याच्या रिवाजातून असा वाद पेटला की थेट तुफान हाणामारी झाली. महिलांसह अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून
सोन्याचे दागिने हिसकावल्याचीही तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अंबड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात एका लग्न समारंभादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नविधी पार पडल्यानंतर नवरीकडील मंडळींनी पारंपरिक रिवाजाप्रमाणे नवरदेवाचे बूट लपविलेत. सुरुवातीला हा प्रकार हसत खेळत सुरू होता, मात्र त्यानंतर नवरदेवाचा भाऊ सोमनाथ गायकवाड याने नवरीची चप्पल लपविल्याने वातावरण अचानक तापलेत. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणातच हा वाद तुफान हाणामारीत बदलला. लग्नाच्या मंडपातच महिलांसह अनेकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेत अश्विनी वाणी, संगीता वाणी, गणेश वाणी, विशाल माळी, सोमनाथ गायकवाड आणि अलका गायकवाड यांना दुखापत झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. इतकंच नाही तर महिलांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी राधा गायकवाड, यशोदा गिर्रे, शोभा गिर्रे, दिनेश गोर्रे, लहू गिर्रे, शोभा गायकवाड तसेच नवरीच्या चुलतीसह काही अनोळखी महिलांविरोधात अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लग्नातील आनंदाचे वातावरण काही क्षणात रणांगणात कसे बदलले याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. सलग 2 दिवस सुरू असलेल्या या कारवाईत अनेक सॉ मिलवर छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड जप्त करण्यात आलं आहे. वनविभागाच्या या आक्रमक भूमिकेमुळे लाकूड माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची खैर नाही असा कडक इशारा वनविभागाने दिला आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वन परिक्षेत्र जालना उत्तर विभागाने भोकरदन तालुक्यात अवैध वृक्षतोड रोखण्याकरिता मोठी मोहीम हाती घेतली आहे. विशेष गस्ती पथक तयार करून सॉमिल, लाकूड साठे आणि संशयित ठिकाणांवर सलग धाडी टाकण्यात आल्या. या कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेलं लाकूड जप्त करण्यात आलं आहे. राजूर येथील धनश्री सॉ मिलवर टाकलेल्या धाडीत वन गुन्हा क्रमांक T01/2026 अंतर्गत तब्बल 8.513 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आलाय. तर भोकरदन येथील विश्वकर्मा सॉमिलमध्ये T02/2026 अंतर्गत 5.421 घनमीटर माल जप्त करण्यात आलाय. गुडलक सॉमिलवरही वन विभागाने कारवाई करत 11.37 घनमीटर लाकूड जप्त केलं आहे. त्याचबरोबर KK टिंबर मार्ट सॉमिल आणि गीता सॉमिलवरही धाडी टाकण्यात आल्या. या दोन्ही कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूड जप्त करण्यात आलाय. दरम्यान भोकरदन आलापूर रोडवर अवैध लाकूड साठा असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. यानंतर वन विभागाने तात्काळ धाड टाकत अवैधरित्या साठवून ठेवलेलं कडुनिंब लाकूड जप्त केलंय. या प्रकरणी मोहम्मद जुनेद मोहम्मद फैन राहणार भोकरदन यांच्या विरुद्ध वन गुन्हा क्रमांक T07/2026 दाखल करण्यात आला असून 7.867 घनमीटर माल जप्त करण्यात आलाय. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वन परिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. वन विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील काही दिवसात आणखी मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोकरदन तालुक्यात वन विभागाने सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. वनसंपत्ती वाचवण्याकरिता प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये दिसत असून या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक
घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122 तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तळावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.